वेलकम गाईज. तर आज भरपूर दिवसांनी आपण परत भेटलो एकदा. तर आपण चालू आहे महाकुंभ यात्रेला. लय दिवसातले ब्लॉग चालू केलाय. भरपूर दिवसातल्या कामं भरपूर चालू होती. टाइम पण नव्हता. जे कामं होती त्यांचा पण ब्लॉग बनवत होता, पण काही मॅन पॉवर काम जास्त असल्यामुळं हे ब्लॉग बनवायला जमला नाही. पण आता आम्ही चाललो आहोत. सगळं काम संपवून, तसं काम संपलेलं नाही, आमचा काम चालूच आहे. निलेश आणि पंकज करतील हँडल. तर आम्ही चाललो आता महाकुंभला. निघला कधीच घरच्या, पण ब्लॉग काही चालू करायला टाईम भेटला नाही. घरी पण टाईम काही भेटला नाही. चला आता अर्ध्या रस्त्यात आलो तर बघू दे, ब्लॉग चालू कर दे. तर चला, जर्नी स्टार्टेड आहे आमची. आता जरा थांबला आराम करायला. गाडीचे टायर जरा गरम झालेत म्हणून. पुढे जे काय होईल ते दाखवत राहू. शेवटी कुंभमेळ्याला जय महाकाल. चला तर समृद्धी महामार्ग आमचा आता संपला. झोपतल्या पण उठलो. गाडी आता सीएनजीला लाईनला लावले. सीएनजी आहे नागपूरला, पण लाईन रोडवरच लागली. आणि आमचा नंबर लिहिला लागचा. टाइम लागला आता, बराच टाइम नाही. बघला नाही मी जेवाला भारी जागा गवसले तुम्ही. जेवाला जागा गवसले. जागा बघा ना काय भारी. इथं एवढा मोठा काहीतरी डॉर्मॅल आहे. हे बघ ना, याही जागा गवसले. इथं जेवायला आलं तर फार कुजलाय तो. नाही तर जेवायला आलं ते पण. रस्त्याला अशीच लोक कुठं पण जेवायला बसते का सगळी गण कुठं पण. या खानदानी जागा बघा ना कंची गवसली होती. हे आलाय तिथून झोपलाय. मिस यू ब्रदर. मित्रांनो, आम्ही MP मध्ये प्रवेश केला आणि आता आमची गाडी हिट झालेली आहे. रात्रीपासून कंटिन्यू हायवेला रनिंग आहे, त्यामुळं गाडी हिट झाली. काय ते टायलॉग पण बघा कसं फेकलं ते. ऑल गाडी हिट. पाण्याची पुरण बाहेर पाहिजे, पाणी फेकलं रे गाडी. वाफाळा रे. गाडीला आराम देऊ 1 घंटा. मग परत ऑन द वे कुंभ चले. भगव्याचे समर्थक. काय सांगते कंची भाषा तरी कंची ती. आता तिला तिची भाषा आपल्याला समजते, तिला आपली भाषा समजेल का? प्रयागराजला यायला आम्हाला गाड्या दुसऱ्या पण होत्या, पण ही जी फील आहे ना आम्हाला राजा महाराजा फील ही भेटली नसते आम्हाला. म्हणून आम्ही आमची गाडीच बेस्ट गाडी, सर्वोत्तम गाडी समजली. गणेश विक्रम मिस केला तुम्ही. मिस यू ब्रदर्स. काही वाटत पण नाही एवढा आम्हाला तो का तर असं राजा महाराज बघ. 1 2 इथं तिसरा झोपतो, म्हणजे इथं तिसरा झोपल. रातचे बाई ह्यो जागा असेल, ह्यो जागा असेल, नाही त्याच्यातला एक जण उठवायचा, ह्यो रेडी असेल. गाडीमध्ये 2 कहीच आहेत. एकाला झोपे नाही, एकाला झोपी. याला 12 महिन्याची झोप आहे. ह्यो अख्खी रात झोपलेली नाही, अख्खा दिवस पण झोपलेला नाही. मी काही जास्त गाडीच चालवलेली नाही. तर चला लेट्स गो. अजून इथल्या प्रयागराज काहीतरी तुला थांबलो होतो. जेवण झाला, आता निघलो. आता परत 750 किलोमीटरचा प्रवास आहे. दिवस रात जाईल आता. तर चला लेट्स गो. या गाडीमध्ये पुष्पा चंदन घेऊन चाललाय. सिंडिकेट मेंबर अख्खा चंदन चाललाय या गाडीमध्ये. बघितलंय ना पुष्पा पिक्चर, तोच चंदन चाललाय याच्यामध्ये पुष्पा घेऊन. नाही त्यातला कोण केशवा आहे त्याच्यात. तर घे पुढे केशवा दिसतो का आपल्याला बायकांना. केशवा घेऊन कर बघ तू तिकडून घे. केशवा कसा दिसतो. चंदन ने के कहाँ पे जा रहे हो? तो 12 के आसपास टाइम झाला आहे. मी
जेवण केलं इथं जाम थंडी पडली का इकडं त्या काय थंडी पडली थंडी जाम इकडं. चला CNG वगैरे भरले जेवण पण झाला पुढचा प्रवास. बघा कशी गर्दी आहे गर्दी म्हणजे पण आम्ही आमची डायरेक्ट गाडी घेऊन आलो संगमनेर आलो गाडी घेऊन. कोण तो बोल का ज्याला कोणला यायचं असेल ना त्यांनी बिंदास या काहीच गर्दी नाही डायरेक्ट हे बघा संगम जवळ फक्त रस्ता गवशी द्या डायरेक्ट पोहोचाल जवळ. चला तर आता आम्ही चाललो आहोत त्रिवेणी संगम मध्ये स्नान करायला. बघा गर्दी बिर्दी काहीच नाही लय ऊन लागतो पण गाडी नशीब आमची एकदम जवळ आली तरी पण चालताना घाम फुटलाय. चला आता आंघोळ टाकतो त्रिवेणी संगम. अंघोळीसाठी आम्ही डायरेक्ट ना स्नानासाठी डायरेक्ट मधीच आलो नदीत नक्कीच डायरेक्ट मधीत. तिथं लोकांची गर्दी कमी आहे लोक करला पकीत करला करल नुसती घाण पण जाम नुसत्या पिशव्या म्हणजे परत मधल्या जायला लागेल कर पाण्यातल्या जायला लागते मधीच जात बीच में से. जाम लोक आहेत म्हणजे पण कमी आहेत. आता एवढी कमी गर्दी असते तर पहिले किती असते. चला आता आमची आंघोळ झाली आता आम्ही चालू जरा आराम करतो. सगळे हाय हॅलो चला चला एक संध्याकाळी येऊ परत दिवस सोडायला. उद्या महाशिवरात्रीची आंघोळ रात्री 12 नंतर करू. तर आता जरा जाऊन आराम करता कुठेतरी झोपतो जरा. काहीच गर्दी नाही काही घाबरू नका बिंदास या सगळे डायरेक्ट नदीच्या जवळ याल संगम जवळ याल काहीच गर्दी नाही बिंदास या घाबरू नका काहीच ट्रॅफिक पण नाही आरामात याल. आज निघलं तरी पण उद्यापती याल. उद्या सकाळी त्या साईडला काट्यावाला बाबा हा कुणाल पेऊन वाटतो मला तुला नाही वाटत पेऊन येतो पक्का फुल पेऊन येतो फुल टाईट पेऊन आहे फुल टाईट येतो. काही सुरुवात पण केली. चला पूरा कुंभ मेला हम गाड़ी लेके घूम रहे चलो गोता लगाए संगम में. मग टाक कुठं पण अख्खी काही हिंडव गाडी. अरे विषय असा आहे त्या साईडला नाही जाऊ शकत. कसा का नाही त्या साईडला जाईल गाडी त्या साईडला मी आहो. चला कशी ब्रिज तिथे इकडे नाही का तसं ते ब्रिज ते तिथं बॅरियर लावून आहे पुरं पण असतील ब्रिज. चल मला शॉर्टकट माझी इकडून जा कुंभनगरी राजे.
कोण बोलतो गर्दी कुंभमेल्याला? हे बघ गाडी बघ कोण गाडी पण आणली डायरेक्ट स्नान करायला. बघा डायरेक्ट आम्ही आलो डायरेक्ट संगम जवळ, त्रिवेणी संगम जवळ. काहीच गर्दी नाही. आम्ही तर आलो नाही. बघ गाडी डायरेक्ट घेऊन आलो बघा, फार गाडीपर्यंत घेऊन आलो. आता गाडीतल्या विठ्ठल रखुमाईची स्नान करताव. फोटो येतील चांगलं. आता आपण आपल्या गाडीतील विठ्ठल रखुमाई आणि गणपतीची कुंभ स्नान करून घेऊ. पकड. आणि गाडीला पण सगळी चला तर आपण आता गाडीतल्या मूर्तीची स्नान करून घेऊ, नंतर गाडीची स्नान करून घेऊ. अक्षय तुला पण हात लाव. पकड बाटली, पकड पिल्याची. बर ना का बस बस शीट मागे घ्यायला पाहिजे रे. नाही परत एकदा बस थोडं थोडं दे. गाडीवर बस बस 5 वेळा मामा बरं बोलला का? आता आपण चला आता आपल्या गाडीची हो काय करायचं ती गाडी का? चला चला गाडी पाणी मारू. चला आपण गाडीची स्नान करून घेऊ. गाडी आम्हाला झेंड्यावर चिपड जाऊ. एवढं लांब आला. बस पाणी घेऊन ना पाणी घेऊन जा घेऊन पाणी. चला आता आपली गाडीची पण स्नान झाली. आमची तर सकाळला पण झाली. आमची आता परत उद्या पण होईल. उद्या महाशिवरात्रीची रात्री 12 वाजता पण आंघोळ होईल आमची. गाडीच्या नशिबात कुंभ स्नान होती गाडीच्या, पण तुमच्या नव्हती नशिबात. अक्षय गाडीच्या नशिबात कुंभ स्नान होती पण यांच्या नशिबात नव्हती. 20 किलोमीटर बोलतं लांब गाडी लावायला. काय बोलशील ना, इथं टच गाड्या घेऊन त्रिवेणी संगम जवळ 20 किलोमीटर टच बोलतात.
गाडीची अंगोल ठेवली जवळ बोलवतो तो पण भरून घ्यायचे. आता आम्ही पाण्यामध्ये दिवे सोडू. या पटापट चला अगरबत्ती मग पेटवा ना. पदी इसतील फोटो पदी इसतील नको हा पाटावर गेला रे. पहिले पाण्यात चोरा लागेल तर टाकलाय नाही तर जा तुम्ही पाण्यात चोरी द्या ना. मी घेतले ना मी पण व्हिडिओ घेतली काय कुणाला तू व्हिडिओ काय कुणाल दे ना माल दे. काय करतो तू दिवाळी जाऊ शकतो. त्याची व्हिडिओ काय राहतो माझी घेतले का बाबू. लाईफ टाइम आहे माझी व्हिडिओ. अक्षय तुमचे पैसे घे. मी सोडला कोण राहिलाय मग कुंडलीकडे थांबणार 2 मिनिटं थांब 2 मिनिटं. असतील थोडं थांबू का. घेतलं का हे बघा आम्ही गंगेचं पाणी पण घेऊन चाललो आता. उद्या अजून घ्या आमच्या फॅन फॉलोइंग आणि आमच्या जी आलेली मंडळी त्यांच्यासाठी आम्ही हा स्पेशल पाणी चाललंय. काय तुमच्या नशिबात तर नव्हता कुंभ पण पाणी तर घ्या कुंभाचा थोडंफार वा पवित्र अंगावर थोडाफार चित्रून पवित्र व्हायच्या लायकीचं नव्हतं तुम्ही म्हणून तुमच्या नशिबात नव्हता म्हणून नाही येऊ शकलो तुम्ही आमच्या जोडीला. फार रिक्वेस्ट केला तुम्हाला पण तुमच्या आता नाही बोलत. योग्य टावेल घे सोर विषय. आम्ही ना अख्खा कुंभमेला आहे ना आमच्या गाडीमध्ये फिरीत घेतलाय. आजचं काहीतरी 11 वाजल्यात. लोक आहेत ना लोका गाडी कम बघत राहिलं काहीतरी असं युनिक वाटतंय लोकांना का महाराष्ट्रातल्या गाडी आली. जाम लोक बघत राहतात गाडी का आमच्या त्यांना काहीतरी वेगळाच वाटतंय. बरेच जण जय महाराष्ट्र असा भावलं. जय महाराष्ट्र प्राऊड ऑफ फील. जय महाराष्ट्र. कुणालची फोटोशूट बघा कुणाला डमरू वाजवायच्या हातात.
दाखवतो आम्ही. बरोबर नाही त्याला असं जरा वाचता ना. डमरू वाजायचे कोणाला. थोडा वरती का अजून थोडा डमरूद्वार. इथं आम्ही आता फोटो काढत आलेलो खास डमरूद्वारला. प्लीज बाय. ए बाजूला वा गाडी कंजर लय फासाले. हे बाजूला राखे. महाकुंभ प्रयागराज हाताला धरलाय काय. योगी आदित्यनाथचा खास माणूस अक्षय टाटा. मेन आहे मेन हिंदू धर्मरक्षक. समुद्र मंथन द्वार असं प्रत्येक ठिकाणी ते द्वार वगैरे बनवलेले आहेत. दाखवतो तुम्हाला टोटली A to Z. हे बघा असुरांचा आणि देवतांचा झालेला समुद्र मंथन. माहिती कल्पवृक्ष काय म्हणतात तुम्हाला. कल्पवृक्ष द्वार. कल्पवृक्ष द्वार. चल लेट्स गो अगेन. झाडांच्या निर्मितीचा बनवलेला आहे म्हणजे झाडांची यादी दिली त्याला उपमा. हे बघ कल्पवृक्ष. अश्वद्वार. हे बघा इथं अशी माणसांना भासल्यात. त्याच्यावरच्या लाऊडस्पीकर आवाज होतो बघा. अश्वद्वार. चल रा. हे बघ आता पण आहे ना अख्खा कुंभ फिरतो. अख्खा कुंभ मेला अख्खा म्हणजे काहीच चावला नाही. हे बघ गाडी घेऊन फिरतो इको अख्खा म्हणजे इथं काहीच अख्ख्या जेवढे लोक बघला नसेल ना तेवढा इथं तरी आम्ही बघला अद्याप पण. म्हणजे इथला कंचीची रिया ठेवली नाही ना कंचात द्वार ठेवला नाही बघाचा अद्याप पण आमचा चालूच आहे. तू बोलतो ना लोक पत्राला उचला. ही बघ लोक आहेत ना लोक. ही बघ अजून पण रस्त्याला अशी लोक दुनियाची आहेत ती दिसते ना लोक. जय महाराष्ट्र बोलते. हा काहीतरी युनिक गाडी पण घेऊन लोक. ही बघ आमची एकतरी रील मध्ये गाडी दिसेल बघ. ही बघ ही लोक बघ. हे बाया बिया बघ अजून पत्रावल्या बोलतो. ही लोक पत्रावल्या उचला का. अरे तुम्ही त्या लायक नव्हतं. आंघोलीच्या लायक नव्हतं. इथं गाडीची पण आंघोल झाली गाडीची. काय तुम्हाला सांगू. हे बघा लोक. ही बघा अद्याप पण तुला पुरं लोक दाखवतो. थांब अजून झोपायला आले ती लोक दाखवतो. ही बघ आता आम्ही सध्या त्रिवेणी संगमच्या जे ब्रिजेस आहेत त्याच्यावरून सफर करतोय. म्हणजे टोटली आम्ही ना महाकुंभ जेवढा आहे ना अख्खा गाडीमध्ये बसून सगळं बघत घेतलंय अख्खा. पोलिसांना विचारलं पहिले फिरू का. बोलतो भाई बिंदास जा बोलतो काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याच्या भाषेत हिंदीत बोलला. बघा संगम. लोकांना इथं चालायला लागत होते. आम्ही तर डायरेक्ट आमची रेंज रोवर घेऊन आलोय. रेंज रोवर म्हणजे इको समजून घ्या. वा काही एक नंबर व्ह्यू. हा प्रत्येकाने अनुभवाला पाहिजे होता. या सुवर्ण क्षणाचे हकदार आहेत आम्ही. गोल्डन मुमेंट. सिल्वर होती आता तिला गोल्डन पण घेते. त्यांना विचार नजर आहे रातचा आहे. बघण्याला एक दृश्य आहे. मोबाईल मध्ये काय एवढं परफेक्ट कॅच होत नाही ना. जवळच्या गोल्डन व्हाईट मुवमेंट आहे. गोल्डन व्हाईट गोल्ड लाईट ना व्हाईट लाईट एकच लावले बघ एक साईड. हो ना लय भारी दिसते बघा. महाकुंभ मेल्यामध्ये आम्ही गाडी घेऊन फिरतो. लोक बोलते गर्दी. यार कसली गर्दी आहे. ज्याला बुलावा येतो ना तो डायरेक्ट इथे येतो. ज्यांना बुलावा नाही आला त्याला काही नाही. आमच्या गाडीने पण कुंभस्नान केली. गाडीतल्या मूर्त्याही पण कुंभस्नान केली. त्यांच्या नशिबात होती पण तुमच्या नशिबात नव्हती. ओम नमो पार्वते हर हर महादेव. परत आलो आम्ही संगम किनारी. कट्टर सनातनी. अक्षय प्लीज हे काय झालंय. ती पण काढून टाकल. नाही नीट बांध ना. नीट ही गोल्ड पट्टी ना. गोल्ड पट्टी फोटोत मध्ये आली पाहिजे. नीट बांध.
माझा हा आपण जी आपण बघा शूटला वगैरे तयारी करतो तेव्हा माझा आर्टिस्ट आहे थोडा हेअर वगैरे माझे नीट बघ केस वगैरे सेट करा माझा बंधू शूट कट्टर सनातनी हिंदुत्ववादी एक फोटो होऊन जातो मित्रा बस झाली टोपीचा आम्ही आता इथे रात्री 12 वाजता शिवरात्रीची आंघोळ करायला आलोय लास्ट आंघोळ 2 आंघोळी तर आमच्या झालेल्या आहेत आता एक लास्ट फायनल आंघोळ करून आम्ही आता निघून जाऊ आंघोळ करू 12 वाजले का पाण्यात दिवे वगैरे सोडू आणि मग निघून जाऊ कुंभनगरीतून कधी न येणारा कुंभमेळा लास्ट फायनल आंघोळ आता आमची इथे होईल लोक येऊन आधीच थांबल्यात आमचं असे आहेत भरपूर अख्खा भरलाय यांची पूजा झाली अद्भुत क्षण गोल्डन मुमेंट परत कधी नाही येणारे या जन्मी आजपासून या साईडच्या अर्ध्या लाईट पण बंद झाल्या मधल्या गॅप मधल्या आजपासून म्हणजे मेला म्हणजे कुंभमेळा संपायलाच तयार म्हणजे टाइम झालेला आहे अर्ध्या लाईट्स वगैरे तर बंदच झाल्या एक उद्याची लास्ट आंघोळ आणि कुंभमेळा संपन्न हे पाणी कमी झालंय का राक्षे चंदन तिलक लागलाचा काय हसतो ना लोका गेली का गंग किनारी चालू तुझा हात काढून टाक ब्लॉग घ्या इथं नजर गेली इथं प्रॉपर राऊंड करता येईल घास मस्त है तो चंदन एकदम प्रॉपर बीच में हमारे शंकर जी का त्रिशूल लगा देना भारी दिसतो सचिन अक्षय ती माझी बॅग सचिन ती बॅग बॅग पैसे सुटायला पैसे तुझा राधे राधे झाला नाही राधे एकदम प्रॉपर बीच में लगा ज्यादा होने से इकडे बघा राजे लावणार तिकडे काय जा धन्यवाद कुणाला कुणाला धंदा येत ना कुणाला चालू कर चाल कुणाला नाही 12 वाजता येते जल्दी से 12 वाजून गेलो हाँ सुरू गेलता उरी मारायला मस्त रातच्या विमान झालं रातच्या आले का ब्राला कुठल्या बोलून सेम व्हिडिओ अशी मी एक पंढरपूरला पण केली होती आला परत कधी भेटणार नाही परत भेटणारच नाही ना योगायोग येणारच नाही परत असं चला तर मित्रांनो आता आम्ही निघतोय अंघोळ वगैरे झाली आमची आता आम्ही घरच्या प्रवासासाठी निघतोय हा बघा माझा बंधू
वर चढून गाडीची टोटली आमच्या बॅगीज वगैरे पॅक करून घेतोय. घे बांध 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 लगेच दाखवू नको एवढा मोठा स्टार नाही. गाडीमध्ये टोटली आमचा बेड वगैरे सेट झालाय, ऑल सेट हा ना. सगळा नीट फिट बांधून घे. ब्लँकेट्स वगैरे आमचे. अक्षय 2 दिवसा कुठे आहेत? ऑल सेटिंग झालेली आमची. निघतो आता आम्ही. सुंदर असा ब्रिजचा व्ह्यू बघण्यालायक आहे, बघण्यालायक. आपला वरली सिलिंगला पण अशी लाईट कधी केलेली, अशी लाईट केली तशी वरली सिलिंगला पण डाऊन मारी अशी बीचची रौनक केली. काय लाईट केली ब्रँड. पुन्हा ते लाईट बघ कोणची टाकली आहे, ते नवीन LED आली आहेत का बघा ना. असा नेटकाने व्हिडिओ करा बघ ना कसा नजारा. अशा इथे एक तुझा फोटो होऊन जाऊ दे बाई ना. यो बघ रील स्टार बघ. हा इला रातच्या गावकर पुरा तो बाबू चालतो ना मागे सचिन चालतो. काय करत आलाय लोकांना गाडी ठेवली ही इकडे झाली उपटून फेकून दिले. अरे जाली ठेवले त्याला माहिती आहे ते काही 1 दिवसाआधी नाही लावत आपल्याला. ती काही मित्रांनो आम्ही आता घरी यायला निघला नाही. लोक बघा ना किती अजून आले. आता लोकांचं फक्त बघा अख्खा भरलाय गज, सगळा गज भरलाय. रातचा टाइम आहे, सकाळची येतील ती आलं, अख्खा रस्ता भरलाय. तुम्हाला लास्टचा मुमेंट, एक लास्ट मुमेंट दाखवतो कुंभनगरीचा. बघा लाईट बघासाठी कुंभनगरी. रातचं 2 वाजले तर 2 वाजताची लोक आहेत. लोक आंघोळ ठेवतात. ऑलमोस्ट लाईट कुंभमेल्याची काढून टाकली आणि काही लाईट्स बंद केल्या. तरी पण कुंभमेला एवढा जगमग दिसतो. या साईडला पण रेल्वे ब्रिज, त्या साईडला पण सेम होता. आज तर लाईटी पण अर्ध्या लाईट बंद केल्या त्यांनी. ते एक बघण्यालायक सुंदर दृश्य. जर लाईट तेवढं लांबपर्यंत लाईट ठेवल्या तो मात्र भरपूर गेला. धन्य हो योगीजी, धन्य हो मोदीजी. तुमच्यामुळे आम्हाला हा कुंभमेला बघायला मिळाला. दुसरी सरकारकडची असते तसं वाटत नाही का बघायला भेटला. तरी असता का एवढा म्हणजे एवढ्या मोठ्या विस्तारामध्ये ना एवढा मोठा कुंभमेला, सुंदर असं आयोजन. नजर तेवढ्या लांब जाईल ना तेवढ्या लांब नुसती लाईट ना नुसतं कुंभमेल्याचा याच प्रकाश येतो. अक्षय काय म्हणणे तू याच्याबद्दल? 2 शब्द व्यक्त कर. योगी सरकारने खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे की तसे दुसरी सरकार असती तर एवढं चांगलं. बरोबर, अगदी बरोबर बोलतेस तू. दुसरा कोणी सरकार असताना बीजेपी सरकार सोडून, आम्ही काही बीजेपीचा समर्थक नाही, पण त्यांनी जे केलेलं आहे ना इथेची या कुंभमेल्यामध्ये म्हणजे मध्ये, त्यानुसार असं वाटतं की दुसरा कोणतं सरकार असताना तर तो तरी एवढा करू शकला नसताच केला. कारण की सरकारच आपली हिंदूंची आहे जास्त. अख्खा इथेशी ना तरी आम्हाला ना एक खंत काय वाटते का आम्ही लास्टच्या आंघोळीला आलो, 3 आंघोळी केल्या. याच्या आधी जर आलो असतो ना तर अजून आंघोळी म्हणजे अजून जो कुंभमेल्याचा एक्सपिरियन्स आहे ना, एक्सपिरियन्स तो अनुभवायला भेटला असता. तसा आता पण अनुभव आम्ही भरपूरच घेतला, पण आधी आलो असतो ना तर अजून भरपूर एक्सपिरियन्स भेटला असता. द गोल्डन मोमेंट ऑफ माय लाईफ.
तर चला प्रयागराज, धन्य हो प्रयागराज. बघू लाईफ मध्ये परत कधी आलो प्रयागराजला तर या ठिकाणी नक्की भेट देऊ. बघा अजून किती ट्रॅफिक लागलेली आहे कुंभमेळ्याला आजच्या आंघोळीसाठी. सगळा रस्ता मार्केट जाम येऊ. आम्ही निघलाव हो बघा ना, आणि हा रस्ता बघा, अख्ख्या गाड्या थांबल्या, अख्ख्या गाड्या स्टॉपेबल येत्या. नशीब किती चांगले, आम्ही डायरेक्ट भगवान शिवची लई कृपा होती आपल्याजवळ. अजून गाड्या येते रे बघा अजून. इथेशी सकाळी आहे ना भरपूर प्रमाणात गर्दी होईल, एकदम भरपूर प्रमाणात. चालतं मित्रांनो, आम्ही सकाळी काहीतरी सकाळी नाही वाटतंय पण काहीतरी 10-11 टायमात घरी पोहोचलो. ब्लॉग एंड करत होता पण काही टाईम भेटला नाही वैताग आल्यामुळं. सुखाचा प्रवास आणि एकदम परफेक्ट प्रवास झाला आमचा, एकदम आनंदात एन्जॉय करीत. नेक्स्ट प्रवास पण आमचा असेलच काहीतरी म्हणजे एवढ्या 2-3 महिन्यात परत आता कामधंदा चालू आहे आमचा. सर्व कामं संपली का परत एकदा कुठे ट्रिप काढू, परत जाऊ, परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.